सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलदेववाडी येथील शिक्षकांची गट विकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी घेतली चांगली शाळा. ज्ञानपंख 24 न्यूज लाईव्ह चॅनलच्या बातमीने त्या शिक्षकांची उडाली झोप. तर दोन्ही शिक्षकांची बलदेववाडी येथील शाळा कायमची बंद करण्याची झाली मानसिकता. शालेय पोषण आहाराची तर लावली पूर्णतः वाट. केंद्र प्रमुख यांच्या संगनमताने शांताराम गायकवाड कधीच करत नाही शाळा. वरिष्ठ अधिकारी भेट द्यायला येणार म्हणून शांताराम गायकवाड फक्त नावापुरते आले होते शाळेत. ही बातमी आहे बलदेववाडी येथून ज्ञानपंख 24 न्यूज लाईव्ह चॅनल मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांच्याकडून. ज्ञानपंख 24 न्यूज लाईव्हचे संपादक दशरथ सुरडकर यांनी शाळा बंद असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी राजू महाजन आणि केंद्र प्रमुख सदाशिव बडक यांना दूरध्वनीद्वारे दिली. मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याउलट संबंधित शिक्षकांना सावध करण्यात आल्याचाही दावा करण्यात येत आहे. मुख्याध्यापक शांताराम गायकवाड यांनी मी शाळेवरच होतो, झाडे आणण्यासाठी बाहेर गेलो होतो असं स्पष्टीकरण दिल्याचं सांगितलं जातं. मात्र स्थानिक पालकांनी हे स्पष्टीकरण फेटाळून लावत शाळा प्रत्यक्षात बंद असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान गट विकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी अचानक शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी सहशिक्षक राजीव आठवले हे वरिष्ठांच्या तोंडी आदेशानुसार दुसऱ्या शाळेत कार्यरत असल्याचं समोर आले. तर मुख्याध्यापक शांताराम गायकवाड शाळेत नियमित उपस्थित राहत नसल्याचंही निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणी शिक्षण विभागाकडून अद्याप ठोस कारवाई न झाल्याने गट विकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी संबंधितांवर योग्य ती कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान ज्ञानपंख 24 न्यूज लाईव्ह कडून या संपूर्ण प्रकरणाचे स्टिंग ऑपरेशन, व्हिडिओ पुरावे आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया यासह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. या प्रकरणात शिक्षण विभाग नेमकी कोणती भूमिका घेतो आणि दोषींवर काय कारवाई होते याकडे आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे.